सरकार कोणाचंही घेऊ, खासदार कुणी हो, फक्त त्यांनी जमिनीवर राहून, जमिनीतल्या लोकांमध्ये राहून, मातीतल्या लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या जाणून त्यांच्या कामात तुम्ही सहभाग घ्यावा आणि त्यांची जी कामं आहे, छोटी छोटी कामं असतात, काही मोठी कामं नसतात, ती कामं आपण पूर्ण करावी। नावं जाहीर करतो की महाराष्ट्रामधल्या 48 जागांमधील कोणते उमेदवार कशा रीतीने जिंकून येतील, महाराष्ट्रातून किती जागा आणि कशा प्रकारे लोकसभेमध्ये खासदार आपले निवडून जातील। आणि मी जे हे ओपिनियन पोल देतोय मित्रांनो, ही काही एखाद्या पर्टिक्युलर पार्टीला, एखाद्या पर्टिक्युलर उमेदवाराला एक सपोर्ट म्हणून तर नाही, हा एक ग्राउंड रिपोर्ट मी तुमच्या समोर सादर करतोय। लोकांमध्ये काय चर्चा चालू आहे, सलूनच्या दुकानामध्ये, पेट्रोल पंपामध्ये, स्टॉपवर जी मंडळी जमा, बस स्टँडवर जी मंडळी जमा असते, त्यांची काय चर्चा चालू आहे। नमस्कार मित्रांनो, जय हिंद। आजची तारीख आहे 19 मे 2024 आणि 18व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रातून जे मतदान होणार आहे त्याच्यातला उद्या शेवटचा टप्पा, 5व्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे। तर त्याच संदर्भात मी थोडीफार माहिती जी गोळा केलेली आहे, त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामधून कोणाला किती जागा मिळत आहे, कोणाचं पारडं जड वाटतंय आणि टोटल भारताचे जे हे आपली जे 18वी लोकसभेचं जे मतदान होणार आहे त्यानुसार पुढच्या संसद भवनामध्ये पंतप्रधान म्हणून कोण बसणार आहे, या सर्व गोष्टींचं विश्लेषण मी एकदम थोडक्यात करण्याचा प्रयत्न यातून करणार आहे। सर्वात आधी आपण जर 2014चा जर विचार केला तर 2014 मध्ये जे गठबंधन होतं बीजेपीचं, त्यांना 283 जागा मिळाल्या होत्या। मोदी लाट जे आपण म्हणतो ती तेव्हापासून सुरुवात झाली होती। तेव्हा 283 जागा येऊन मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। 5 वर्षानंतर 2019 मध्ये मोदी लाट ही अजून वाढली, कारण की देशावर जो पुलवामा अटॅक झाला होता, जी घटना घडली होती, त्याच्यामुळे अजून त्यांना एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि त्या 283 जागा वाढून 336 आणि जेव्हा सरकार सत्तेत आलं तेव्हा त्या जागा अजून वाढून 353 जागा ह्या मोदी सरकारच्या त्यावेळेस आल्या होत्या। परंतु 2024 मध्ये जर विचार केला तर चित्र थोडंसं बदललेलं दिसतंय। ज्याप्रमाणे निवडणूक ही 2014-19 मध्ये जेवढी सोपी वाटत होती मोदी सरकारला, त्या पूर्ण गठबंधनला, तेवढी सोपी ही ह्यावेळेस वाटत नाहीये। मोदी लाट ही काही प्रमाणात ओसरलेली दिसतीये। आपण जर आपल्या महाराष्ट्राच्या ज्या लोकसभा मतदारसंघाचा पूर्ण विचार केला तर आपलं महाराष्ट्र राज्य हे पूर्ण भारतात 2 नंबरचं राज्य आहे। 1 नंबरचं जे राज्य उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 80 सीट्स म्हणजे 80 खासदार निवडून हे संसद भवनात जात असतात आणि त्याच खालोखाल 2 नंबरचं राज्य जर कोणतं असेल तर ते आपलं महाराष्ट्र राज्य। त्यात 48 खासदारांची निवड होऊन ते संसद भवनात जात असतात। आणि मी जे हे ओपिनियन पोल देतोय मित्रांनो, हे काही एखाद्या पर्टिक्युलर पार्टीला, एखाद्या पर्टिक्युलर उमेदवाराला एक सपोर्ट म्हणून तर नाही, हा एक ग्राउंड रिपोर्ट मी तुमच्या समोर सादर करतोय। लोकांमध्ये काय चर्चा चालू आहे, सलूनच्या दुकानामध्ये, पेट्रोल पंपामध्ये, स्टॉपवर जी मंडळी जमा, बस स्टँडवर जी मंडळी जमा असते, त्यांची काय चर्चा चालू आहे, त्याच्यानुसार ग्राउंड रिपोर्ट ठरवला जातो। त्याच्यानुसार आपल्याला समजलं जातं का उमेदवाराचं भवितव्य हे काय आहे। त्याच्यानुसारच मी महाराष्ट्रातील ज्या 48 जागा होता त्यांचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या एका छोट्याशा व्हिडिओतून करण्याचा प्रयत्न करणार आहे। महाराष्ट्रातील जेव्हा या निवडणुका जाहीर झाल्या, त्या टोटल 5 टप्प्यात जाहीर झाल्या होत्या। जागा वाटपावरून बरीचशी रणधुमाळी ही झालेली होती। तेव्हा जे गठबंधन झालं, जे आपलं महाविकास आघाडी आणि महायुती आघाडी, महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट, एवढे 3 पक्ष हे महायुतीत होते। आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जे मशाल चिन्ह ज्यांना मिळालं होतं तो एक गट, शिवसेनेचाच गट मशाल चिन्हावरचा, दुसरा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा गट जो तुतारी चिन्हावर लढत होता, आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, असं हे ये महाविकास आघाडी। आता यांनी टोटल ज्या जागा ज्या लढल्या होत्या त्याच्यामध्ये महायुतीमध्ये सर्वात जास्त जागा जर कोणाच्या होत्या तर त्या बीजेपीच्या होत्या, त्या 29 जागा होत्या। 2 नंबर जागा ज्या होत्या त्या शिंदे गटाच्या होत्या, त्या 15 जागा होत्या। आणि 3 नंबरच्या जागा होत्या त्या
घड्याळ चिन्हावर जी निवडणुका लढवल्या होत्या त्या आपल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या त्या 4 जागा होत्या. अशा 48 जागा ते लढवत होते. आणि महाविकास आघाडीकडून ज्या जागा लढवत होते त्याच्यामध्ये जे सर्वात जास्त जागा जर कोणी लढवत होते, शिवसेनेचा ठाकरे गट जो मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत होते ते 21 जागा होत्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचा जो गट जे लढवत होते ते 10 जागांवर लढत होते. त्यांची निशाणी होती तुतारी. आणि तिसरा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ते जे जागा लढवत होते ते 17 जागा पंजा या निशाणीवर. तर अशा प्रकारे हे टोटल जागेचं गणित हे झालेलं होतं. आणि आता तुम्हाला मी पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा आणि उद्या होणारा 5वा टप्पा यानुसार तुम्हाला टप्पे वाईज ज्या जिल्ह्यानुसार कोणाला किती मतदान होईल आणि लोकांच्या ग्राउंड रिपोर्टनुसार कोण निवडून येईल हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी आधीच एक डिस्क्लेमर तुम्हाला याच्यातून देण्याचा प्रयत्न करतोय. हा काय फायनल रिपोर्ट नाही आणि हा काय माझ्या एकट्याचा पोल नाही. हा मी जनमतानी, ग्राउंड रिपोर्टनी, एक सर्वे मधून जो निर्णय घेतो आपण, जी लोकांमध्ये चर्चा असते त्यातून हा केलेला हा एक ओपिनियन पोल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आता मी का याच्यात जर आपण एक सहानुभूतीची लाट ज्याला म्हणू, ती सहानुभूतीची लाट ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे दिसून येते जे मशाल चिन्हावर लढत आहे. दुसरी सहानुभूतीची लाट दिसून येते ती शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे दिसून येते जे तुतारी वाजवणारा मनुष्य जे चिन्ह त्यांना मिळालेले त्या गटाकडे दिसून येते. त्याच्यामुळेच भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि जो त्यांना अजित पवार गट यांचे सीट्स हे कमी होण्याचे चान्सेस या निवडणुकीत दिसून येतात. तर मी आता जास्त वेळ घेत नाही आणि तुम्हाला लगेच नावं जाहीर करतो की महाराष्ट्रामधल्या 48 जागांमधील कोणते उमेदवार कशा रीतीने जिंकून येतील. आपण महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानापासून सुरुवात करू. विदर्भामध्ये जे पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं त्याच्यातला पहिला जिल्हा होता गडचिरोली चिमूर. त्याच्यामध्ये आघाडीचे काँग्रेसचे नामदेव किरसान आणि महायुती बीजेपी कडून जे उमेदवार होते ते अशोक नेते. महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते नामदेव किरसान हे काँग्रेस पक्षाकडून लढत होते. आणि जेव्हा आपण तिथं ग्राउंड रिपोर्ट जर बघितला, तिथल्या लोकांमधलं वातावरण जर बघितलं तर ते महाविकास आघाडी काँग्रेसमधले नामदेव किरसान यांच्याकडे जाताना आपल्याला दिसून येते. दुसरा जो जिल्हा होता तो चंद्रपूर. त्याच्यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेसकडून ज्या उमेदवार होत्या त्या प्रतिभाताई धानोरकर आणि महायुतीकडून जे उमेदवार होते ते सुधीर मुनगंटीवार जे बीजेपी कडून लढत होते. याच्यामध्ये देखील काट्याची टक्कर ही आपल्याला पाहायला मिळते. परंतु तिथं झालेल्या मोदींच्या सभा आणि जे वातावरण जे निर्माण झालं त्याच्यामध्ये प्रतिभाताईंनी टफ फाईट ही यांना दिलेली आहे. परंतु जर एकदम काटेची टक्कर जर म्हटली तर थोडंसं पारडं जड वाटतंय हे सुधीर मुनगंटीवार यांचं. 3 नंबरचा जो जिल्हा आहे तो भंडारा गोंदिया. त्याच्यामध्ये देखील काँग्रेसचेच उमेदवार होते महाविकास आघाडीकडून प्रशांत पडोळे आणि महायुतीकडून जे उमेदवार होते ते सुनील मेंढे हे देखील बीजेपी कडून होते. त्याच्यामध्ये देखील काट्याचीच टक्कर पाहायला भेटते. परंतु पारडं जे जड वाटतंय ते भारतीय जनता पार्टीचं. त्याच्यामध्ये सुनील मेंढे हे विजयी होतील असा एक ओपिनियन पोल तिथल्या ग्राउंड रिपोर्टवर आपल्याला जाणण्यात येतो. चौथा जो जिल्हा होता तो रामटेक. रामटेक मध्ये देखील काँग्रेसकडूनच महाविकास आघाडीचं तिकीट होतं ते श्यामसुंदर बर्वे आणि याच्यामध्ये महायुतीकडून जे उमेदवार होते ते शिंदे गटाचे राजू पारवे. याच्यामध्ये देखील काट्याची टक्कर झालेली आहे. परंतु याच्यात एक सहानुभूती शिंदे गटाला काही मिळालेली दिसत नाहीये आणि जे पारडं जे जड वाटतंय ते श्यामसुंदर बर्वेंचं. त्याच्यामुळं महाविकास आघाडी इथं श्यामसुंदर बर्वे हे विजय होतील असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाचवा जो जिल्हा होता जो महत्वाचा होता जो नागपूर होता. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे विकास ठाकरे जे काँग्रेसकडून होते आणि त्यांच्या विरुद्ध जे उमेदवार होते ते आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी जे बीजेपी कडून लढवत होते. नितीन गडकरी जी यांची उमेदवारी जरी दुसऱ्या यादीत जाहीर झाली असली तरी देखील इथला जो मतदार आहे तो हा नितीन गडकरींच्याच मागे उभा दिसतो. कारण की त्यांनी केलेली कामं आणि त्यांचा जी एक भारतीय जनता पक्षात त्यांनी जी एक वेगळी ओळख निर्माण केली
त्याच्यामुळे तो नागपूर गड राखण्यात नितीन गडकरी साहेब हे विजयी होतील असंच याच्यातून दिसून येते। अशा रीतीने पहिल्या टप्प्यात ह्या 5 जिल्ह्यांमध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आपण 2 जागा मिळताना पाहतोय आणि महाविकास आघाडीला याच्यामध्ये आपण 1, 2, 3 जागा मिळताना पाहतोय पहिल्या टप्प्यात। दुसऱ्या टप्प्यात जी निवडणूक झाली त्याच्यात देखील 8 जिल्ह्यांमधून मतदान झालेले। पहिला जिल्हा होता वर्धा, याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून अमर काळे जे शरदचंद्र पवार गटाकडून लढत होते तुतारी या चिन्हावर, आणि महायुतीकडून उमेदवार होते रामदास तडस जे भारतीय जनता पक्षाकडून लढत होते। याच्यामध्ये अमर काळे यांचं पारडं जड वाटते। ही लढत ही अटीतटीची होणार आहे। रामदास तडस यांचं देखील तिथं नाव बऱ्याच अंशी येते, परंतु शेवटी एक सहानुभूती म्हणून शरद पवार साहेबांचं एक पारंपरिक गड म्हणून अमर काळे हे तिथून विजयी होतील असं वाटत आहे। दुसरा जो होता तो अमरावतीमध्ये देखील तिरंगी लढत ही झालेली आहे, परंतु जी मुख्य लढत झाली होती ती महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे जे काँग्रेसकडून लढत होते आणि महायुतीकडून जे उमेदवार होत्या त्या नवनीत राणा ज्या भारतीय जनता पक्षाकडून लढत होत्या। याच्यामध्ये जेव्हा आपण अमरावतीमध्ये ग्राउंड रिपोर्ट करतो, लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नवनीत राणा ह्या विद्यमान खासदार राहिलेल्या तिथं जर लोकांमध्ये चर्चा झाली तर ती काही विकास कामं तिथे एवढी झालेली नाही। या चर्चेमधून ही देखील अटीतटीची लढत राहिलेली आहे, परंतु पारडं थोडं जड हे बळवंत वानखेडेंकडे वाटते आणि इथून देखील काँग्रेसमधून ते विजयी होतील असाच एक निष्कर्ष वर्तवण्यात येत आहे। अकोला मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार होते अभय पाटील, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते अनुप धोत्रे आणि तिसरे उमेदवार होते ते वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर। तर याच्यामध्ये देखील अटीतटीची लढत ही आपल्याला पाहायला भेटते, परंतु याच्यामध्ये मात्र विजय जो होताना दिसतोय तो अनुप धोत्रे भारतीय जनता पक्षाचे, कारण की वंचितचे जे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यातला जी मतविभागणी होणार आहे त्याचा फायदा हा अनुप धोत्रेंना होऊ शकतो असा तिथलं एक वातावरण वर्तवण्यात येत आहे। नंतरची जी लढत होती ती बुलढाणा जिल्ह्यातून। बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल या चिन्हावर नरेंद्र खेडेकर, शिंदे गटाचे जे उमेदवार होते प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर हे अपक्ष उमेदवार होते, यांनी देखील कडवी झुंज इथं दिलेली। परंतु पहिला सामना महाराष्ट्रात हा बुलढाण्यात पाहायला भेटतोय, जो शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा समोरासमोर लढताना इथं पहिला जो जिल्हा कोणता असेल तर तो बुलढाणा, आणि याच्यात पारडं जड जे वाटते ते मशालीचं पारडं जड वाटते। मशाल इथून आपलं खातं ओपन करत रवींद्र खेडकर हे तिथून विजयी होतील असे चिन्ह वर्तवण्यात येत आहे। त्याच्यानंतरचा जो जिल्हा आहे तो यवतमाळ वाशिम जिल्हा आहे। याच्यामध्ये देखील शिंदे गट आणि ठाकरे गट हे समोरासमोर लढलेले आपल्याला दिसून येत आहे। याच्यामध्ये मशालकडून जे उमेदवार होते ते संजय देशमुख आणि शिंदे गटाचे जे उमेदवार होते धनुष्याकडून त्या राजश्री पाटील। याच्यामध्ये देखील अटीतटीची लढत झालेली आहे, परंतु मी आधीच सांगितल्याप्रमाणे एक सहानुभूतीची लाट म्हणून याच्यामधून संजय देशमुख यांचं पारडं आपल्याला जड वाटते, ते इथून विजयी होतील असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे। नंतरचं जे मतदारसंघ आहे तो परभणी मतदारसंघ। परभणी मतदारसंघामध्ये देखील महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते ते संजय जाधव जे मशाल चिन्हावर होते ठाकरे गटाकडून, आणि महायुतीचे उमेदवार होते महादेव जानकर जे निशाणी होती ती त्यांनी शिट्टी ठेवलेली होती, आणि ही देखील एक अटीतटीची फाईट ही झालेली आहे, परंतु याचा देखील फायदा हा मशालीला होताना जाणवत आहे। लोकांचा अंदाज तिथं वर्तवण्यात येत आहे तर संजय जाधव हे तिथून विजयी होतील असंच वाटतं आहे। नंतरचा जो मतदारसंघ आहे तो हिंगोली मतदारसंघ। हिंगोली मतदारसंघात देखील शिंदे गट आणि ठाकरे गट हे समोरासमोर लढताना दिसत येत आहे। इथं देखील अटीतटीची लढाई झालेली आहे। मशालीकडून ठाकरे गटाकडून जे लढत आहे ते नागेश आष्टीकर आणि शिंदे गटाकडून जे लढत आहे ते बाबूराव कोहळीकर, परंतु याच्यात देखील पारडं जे जड वाटते ते नागेश आष्टीकर मशाल
इथून निवडून येईल असाच लोकांचा अंदाज इथं वर्तवण्यात येत आहे. नांदेड चर्चेत राहिला होता, कारण की अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये प्रवेश केलेला होता आणि याचा फायदा बीजेपीला होईल असं तिथं वर्तवण्यात येत होतं. इथं जे बीजेपीचे जे उमेदवार होते महायुतीचे, ते प्रतापराव चिखलीकर आणि महाविकास आघाडीचं ज्यांना तिकीट मिळालं होतं काँग्रेसचं, ते जुने जाणकार नेते होते नांदेडमधले वसंतराव चव्हाण सर. काटेची टक्कर इथं झालेली आहे, परंतु थोडं पारडं जड वाटते इथं प्रतापराव चिखलीकर यांचं. भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव चिखलीकर इथून विजयी होतील असाच अंदाज इथं वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात जे मतदान झालं ते 11 जिल्ह्यांमध्ये झालं. त्याच्यात देखील अनेक अशा प्रतिष्ठेच्या लढाया याच्यात आपल्याला या तिसऱ्या टप्प्यात पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आपण पाहिला तर ते कोल्हापूरचं. कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे, तिथल्या आपल्या शाहू महाराजांच्या गादीविषयी आपण जाणतोच आहे. तिथं देखील जे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार होते ते शाहू छत्रपती महाराज होते आणि महायुतीचे जे उमेदवार होते ते संजय मंडलिक जे विद्यमान खासदार होते तिथले मागील 5 वर्षाचे, ते शिंदे गटाकडून लढत होते. परंतु इथं जे पारडं जड वाटते ते छत्रपती शाहू महाराजांचंच पारडं जड वाटते. संपूर्ण महाराष्ट्रात जर मतदानाची टक्केवारी आपण पाहिली तर ती कोल्हापूरमध्ये जास्त दिसून येते आणि या टक्केवारीवर विचार केला तर शाहू महाराज इथून 100% विजय होतील असाच लोकांचा विश्वास इथं आपल्याला जाणवतोय. दुसरा जो जिल्हा होता तो हातकणंगले. हातकणंगले मध्ये देखील आपल्याला तिरंगी लढत पाहायला भेटती. इथं जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते ते सत्यशील सरुडकर पाटील होते. महायुतीचे उमेदवार होते धैर्यशील माने, ते शिंदे गटाकडून लढत होते आणि स्वाभिमान संघटनेकडून राजू शेट्टी हे उमेदवारी इथून करत होते. शेवटपर्यंत राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून उमेदवारी करतील असं वाटत होते, परंतु त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे शेवटी त्यांनी अपक्ष उमेदवारी भरत स्वाभिमानी संघटनेकडून त्यांनी निवडणूक लढवली. ही तिरंगी लढत इथं झाली, परंतु इथं फायदा अगर जर कोणाला होताना आपण पाहतोय तर तो ठाकरे गटाच्या सत्यशील पाटील यांना होताना आपण पाहतो. इथं देखील सत्यशील पाटील यांची मशाल ही प्रज्वलित होईल असंच लोकांचा अंदाज इथं वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, नंतरचा जो मतदारसंघ होता तो सांगली मतदारसंघ. सांगली मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, नंतर महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील. परंतु इथं जे महाविकास आघाडीमधून ज्यांनी बंड पुकारलेले असे अपक्ष विशाल पाटील हे देखील या तिरंगी लढतीत मैदानात आहे. ही देखील खूप काट्याची टक्कर होणार आहे. याच्यात कोणता पक्ष बाजी मारणार हे निश्चित सांगता येत नाही, परंतु जर लोकांमधला ग्राउंड रिपोर्ट आपण जर पाहिला तर तेथील जे अपक्ष उमेदवार हे विशाल पाटील हे कडवी झुंज देऊन निवडून येतील असं लोकांना तिथं वाटतंय. बघूया आपण फायनल ते काय होतं. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो सातारा मतदारसंघ. सातारा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचे एनसीपीचे तुतारी चिन्हावर उभे होते शशिकांत शिंदे आणि महायुतीचे जे उमेदवार होते उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पक्ष या पक्षाकडून इथून निवडणूक लढत होते, परंतु सर्व बातम्यांवर आपण जेव्हा बघत होतो का महायुतीने शेवटपर्यंत त्यांचं तिकीट हे जाहीर केलेलं नव्हतं, त्याच्यामुळं जी प्रचारामध्ये जी आघाडी घेतली होती ती शशिकांत शिंदे यांनी घेतली होती आणि इथं देखील काट्याचीच टक्कर होईल उदयनराजे की शशिकांत शिंदे. परंतु जर एकच नाव जर घ्यायचं असेल इथं तर शशिकांत शिंदे ही निवडणूक विजयी होतील असं दावा करण्यात येतोय. आज तरी आपण बघूया याच्यात कोण विजयी होतं. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो माढा मतदारसंघ. याच्यात देखील अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळते. याच्यात धैर्यशील मोहिते पाटील जे शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढत होते आणि रणजित सिंह निंबाळकर जे भारतीय जनता पक्षाकडून महायुतीकडून निवडणूक लढत होते. याच्यात देखील दोघांचंही पारडं याच्यात जड वाटतंय, परंतु एकाच उमेदवाराचं जर नाव घ्यायचं ठरलं तर रणजित सिंह निंबाळकर यांचं पारडं थोडंसं जड इथं आपल्याला जाणवते भारतीय जनता पक्षाचं. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो सोलापूर मतदारसंघ. सोलापूर मतदारसंघामध्ये देखील अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. इथं महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे
ज्या विद्यमान खासदार तिथल्या राहिलेल्या आहेत त्या, आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते असं या दोघांची लढत झालेली आहे. परंतु याच्यात प्रणिती शिंदे आपला गड राखण्यात यशस्वीच होतील असाच एक दावा इथं करण्यात येतोय. त्याच्यामुळं हे देखील सीट महाविकास आघाडीच्या पथ्यात पडेल असं वाटतंय. नंतरची जी लढत आहे ती लातूर मधले शिवाजी काळगे आणि सुधाकर शृंगारे. शिवाजी काळगे हे महाविकास आघाडी काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढत होते आणि सुधाकर शृंगारे हे भारतीय जनता पक्षाकडून कमळ चिन्हावर लढत होते. परंतु याच्यात देखील अटीतटीची लढत झालेली आहे. परंतु एकाच जर उमेदवाराचं नाव घ्यायचं जर ठरलं तर याच्यात शिवाजी काळगे बाजी मारतील असं तिथल्या लोकांचं मत व्यक्त होते. तरी देखील आपण शेवटपर्यंत बघूया कोण इथून विजयी होतं. नंतरचा जो मतदारसंघ आहे उस्मानाबाद जिल्हा, ज्याचंच नाव आता धाराशिव झालेले. धाराशिव मध्ये देखील ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर जे मशाल चिन्हावर निवडणूक लढत होते, त्यांच्या समोर होत्या अर्चना पाटील ज्या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत होत्या. परंतु इथं ओमराजे निंबाळकर यांचा विजय हा निश्चितच होईल असंच मत इथं वर्तवण्यात येत आहे. ज्याप्रमाणे कोल्हापूरमधलं शाहू महाराजांचं शीट मी तुम्हाला म्हणजे 100% सांगतो, त्याचप्रमाणे इथला देखील हा निकाल 100% ओमराजे निंबाळकरांच्या मशाल याच बाजूने लागल असं वर्तवण्यात येत आहे. नंतरचा जो अटीतटीचा आणि प्रतिष्ठेचा सामना झाला तो बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार होत्या त्या सर्व परिचित सुप्रियाताई सुळे शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर आणि त्यांच्या विरुद्धच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत होत्या. पहिल्यांदाच घड्याळ चिन्हा विरुद्ध राष्ट्रवादीचाच उमेदवार म्हणजे असा एक सामना असा बारामतीच्या नागरिकांनी अनुभवला. परंतु याच्यात पारडं जे जड वाटतंय ते सुप्रियाताई सुळेंचंच पारडं जड वाटतंय. त्या देखील इथून विजयी होतील असाच दावा वर्तवण्यात येत आहे. नंतरचं जे कोकणमधले जे 2 मतदारसंघ आहे त्याच्यातला रायगड मतदारसंघ, त्याच्यात अजित पवार गटाचेच सुनील तटकरे आणि त्यांच्या समोर उद्धव सेनेचे मशाल चिन्हावर अनंत गीते असे लढत होती. याच्यात देखील अटीतटीची लढत झालेली आहे. परंतु शेवटचे 4-5 दिवसाचं जर वातावरण जे फिरलं ते सुनील तटकरे साहेबांकडे फिरल्याचं वाटतंय, कारण की इथं झालेली नरेंद्र मोदींची सभा आणि बदललेलं वातावरण याच्यामुळे इथं सुनील तटकरे यांना फायदा होऊ शकतो असं वर्तवण्यात येत आहे. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्ग, याच्यात देखील अटीतटीची काटेची टक्कर आपल्याला पाहायला भेटते. इथं महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विनायक राऊत मशाल चिन्हावर आणि महायुतीकडून भारतीय जनता पक्षाकडून नारायण राणे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढत होते. इथं देखील बरेचसे रंगतदार सामने, बरेचसे अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथं शेवटच्या क्षणाला विनायक राऊत बाजी मारतील असं वाटतंय, असं वर्तवण्यात येत आहे. अशा रीतीने हे 3ऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं मित्रांनो. महाराष्ट्रात 4थ्या टप्प्यात मतदान पार पडलं ते 11 जिल्ह्यांमध्ये पार पडलं. याच्यामध्ये देखील अटीतटीचे सामने आणि अटीतटीच्या लढाया आपल्याला पाहायला मिळतात. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामधल्या लढाया आपल्याला इथं बघायला मिळतात. त्याच्यातला सर्वात पहिला मतदारसंघ पुण्यातला. महाविकास आघाडीकडून होते रवींद्र धंगेकर आणि महायुतीकडून होते ते मुरलीधर मोहोळ जे भारतीय जनता पक्षाकडून लढत होते. इथं दोघांमध्ये अटीतटीची लढत झालेली. दोन्ही उमेदवार चांगले होते, परंतु शेवटच्या क्षणाला पारडं जे जड वाटते ते मुरलीधर मोहोळ यांचं जे भारतीय जनता पक्षाकडून लढत होते. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो मावळ मतदारसंघ. मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीकडून मशाल चिन्हावर होते संजोग वाघेरे आणि महायुतीकडून होते शिंदे गटाचे श्रीरंग बारणे. याच्यात देखील अटीतटीची लढाई आपल्याला पाहायला मिळते. इथं शिंदे गट आणि ठाकरे गट याच्यामध्ये शिंदे गटाचं पारडं थोडं जड वाटतंय आणि इथून श्रीरंग बारणे विजयी होतील असा इथला ग्राउंड रिपोर्ट वर्तवण्यात येत आहे. नंतरची जी लढाई होती ती शिरूर मधली होती. महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी चिन्हावर अमोल कोल्हे आणि घड्याळ चिन्हावर अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे उभे होते. इथं देखील बराच जोर दोन्ही
पक्षांकडून लावण्यात आलेले आहे, परंतु इथं अमोल कोल्हेंची तुतारी ही 100% वाजेल असा दावा इथं वर्तवण्यात येत आहे. तरी आपण बघूया शेवटच्या क्षणापर्यंत काय निकाल हाती लागतो तो. नंतरचा जो सामना झाला तो नगर मधला, ही देखील एक प्रतिष्ठेची लढाई इथं झाली होती, कारण की इथले जे दुग्ध विकास मंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे महायुतीकडून भारतीय जनता पक्षाकडून कमळ या चिन्हावर लढत होते आणि त्यांच्या समोर उभे होते ते शरदचंद्र पवार गटाचे तुतारी चिन्हावर निलेश लंके. कारण की अजित पवार गटाने शेवटपर्यंत त्यांना उमेदवारी मिळेल की नाही हे जाहीर करता आलं नाही. ते मग शेवटच्या क्षणाला शरदचंद्र पवार गटात सामील होऊन त्यांनी तुतारी चिन्ह मिळवलं. निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेलं काम, त्यांचा असलेला जमिनीवर म्हणजे जमिनीवरील लोकांचा सहभाग आणि त्यांचा असलेलं ग्राउंडवरील वर्क हे त्यांच्या पथ्यात पडतं की नाही हे आता शेवटच्या क्षणालाच कळेल. परंतु पारडं जर इथं जड कोणाचं वाटतंय तर दोन्ही बाजू भक्कम वाटतंय. परंतु जर एकाच नाव जर घ्यायचं ठरलं तर लोकांच्या मतानुसार, लोकांच्या तोंडात जे नाव आहे त्याच्यानुसार निलेश लंके यांचंच नाव इथं पुढे येते. नंतरची जी लढत होती ती शिर्डीमध्ये, त्याच्यात महाविकास आघाडीकडून मशाल चिन्हाकडून भाऊसाहेब वागचौरे आणि महायुतीकडून सदाशिव लोखंडे शिंदे गटाकडून. इथे देखील अटीतटीची लढत ही बघायला मिळते. सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार होते शिर्डीचे, परंतु लोकांमध्ये असलेल्या नाराजीचं वातावरण हे भाऊसाहेब वागचौरे यांच्या पथ्यात पडताना इथं दिसते. इथं देखील पारडं जर जड कोणाचं तर इथं मशाल चिन्हावर लढलेले भाऊसाहेब वागचौरे यांचं पारडं इथं जड जाणवते. नंतरची जी लढत होती ती बीड मधली, ही देखील प्रतिष्ठेची लढत होती. भारतीय जनता पार्टीकडून पंकजाताई मुंडे आणि शरदचंद्र पवार गटाचे तुतारी चिन्हावर बजरंग सोनावणे. इथं पारडं जर जड कोणाचं वाटत असेल तर ते इथं जी लढत झाली ती जातीय याच्यावर फॅक्ट तिथं काम करतो की काय. परंतु शेवटपर्यंत पंकजाताईंचा झालेला प्रचार, इथं झालेल्या अनेक सभा, मग ती मोदींची सभा असो, उदयनराजेंची सभा असो, त्यांनी केलेलं भावनिक भाषण असो, याच्यामुळं पारडं थोडं जड झालेलं इथं पंकजाताईंचं. त्याच्यामुळं हा देखील जो बीड मतदारसंघ आहे तो पंकजाताईंना जाताना आपल्याला दिसतोय. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो संभाजीनगर मतदारसंघ, याच्यात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार होते चंद्रकांत खैरे. इथं तिरंगी लढत आपल्याला पाहायला भेटते. महायुतीकडून इथं उमेदवार होते पैठणचे म्हणजे महाराष्ट्रातील मंत्री संदीपान भुमरे आणि इथले विद्यमान खासदार राहिलेले MIMचे इम्तियाज जलील. या तिरंगी लढतीमध्ये फायदा हा नेमका कोणाला होतो, कोण कोणाची मतं खातं हे आपल्याला शेवटपर्यंत बघायला लागेल. परंतु पारडं जर जड कोणाचं आपण बघायला जर एकाच नाव घ्यायचं ठरलं तर इथं चंद्रकांत खैरे यांची मशाल ही पुन्हा प्रज्वलित होईल असंच इथं जाणवते. नंतरचा मतदारसंघ आहे तो जालना मतदारसंघ. जालना मतदारसंघात देखील तिरंगी लढत आपल्याला पाहायला भेटते. महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे आणि नंतर महाविकास आघाडीचे कल्याण काळे काँग्रेसचे आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्यात ही तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. याच्यात मंगेश साबळे यांचं नाव जोरदार चर्चेत राहिलेले, परंतु ते मत घेण्यात यशस्वी होतील की नाही ते शेवटपर्यंत बघावं लागेल. परंतु इथं जर पारडं जर शेवटपर्यंत कोणाचं जर आपण याचा विचार केला तर ते विद्यमान खासदार आपले रावसाहेब दानवे यांचाच पारडं जड वाटते. कारण की ते 5 वेळेस खासदार राहिलेले, तर ते यावेळेस विजयाचा षटकार मारतील का हेच शेवटपर्यंत आपल्याला पाहावं लागेल. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो जळगाव मतदारसंघ. जळगाव मतदारसंघात महाविकास आघाडीचे करण पवार हे मशाल चिन्हावर आणि स्मिताताई वाघ या भारतीय जनता पार्टीकडून कमळ चिन्हावर या आमने सामने लढत झालेली. इथं पारडं जर कोणाचं जड असं वाटत असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं पारडं इथं जड वाटते. स्मिताताई वाघ ह्या शेवटच्या क्षणाला निवडणूक जिंकतील असा लोकांचा कौल इथं वाटतोय.
परंतु शेवटपर्यंत ही लढत अटीतटीची होईल. त्याच्यामुळं बघूया निकाल काय लागतोय. हा जस्ट मी एक ओपिनियन पोल देतोय. मी पुन्हा सांगतोय, हा काय मी एका पक्षासाठी किंवा एका विशिष्ट उमेदवारासाठी हे करत नाहीये, कारण की उद्या शेवटचं मतदान होणार आहे आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा संपूर्ण मतदान हे झालेलं असेल. त्याच्यामुळं हा कोणाच्या पथ्यात पडणारा किंवा एखाद्याच्या प्रचारासाठी मी हे करतोय हे असं बिलकुल नाही. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो रावेरमधला. रावेरमध्ये देखील अटीतटीची लढत झालेली आहे. इथं श्रीराम पाटील हे शरदचंद्र पवार गटाचे तुतारी चिन्हावर विरुद्ध एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे ह्या भारतीय जनता पक्षाकडून कमळ चिन्हावर या लढत होत्या. याच्यामध्ये पारडं जर कोणाचं जड वाटते तर ते भारतीय जनता पार्टीच्या रक्षाताई खडसे इथून निवडून येतील असाच लोकांचा अंदाज इथं वर्तवण्यात येत आहे. चौथ्या टप्प्यातला शेवटचा मतदारसंघ नंदुरबार. नंदुरबार मतदारसंघामध्ये देखील अटीतटीची लढत झालेली आहे. इथं ज्या विद्यमान खासदार आहेत त्या महायुतीकडून हिना गावित या कमळ चिन्हावर आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून डॉक्टर गोवाल पाडवी ही निवडणूक लढवत होते. इथं देखील अटीतटीचा सामना झालेला आहे. हिना गावित यांच्यासाठी झालेली नरेंद्र मोदींची सभा असो किंवा शेवटच्या घटकामध्ये झालेली इथं प्रियंका गांधी यांची गोवाल पाडवींची सभा असो, त्याच्यात सामना हा रंगतदार झालेला आहे. परंतु पारडं जर कोणाचं जड असेल तर थोडं पारडं जड इथं झालेलं आहे हिना गावित यांचं. इथून देखील त्या विजयी होतील असाच अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता ह्या झाल्या चौथ्या टप्प्यापर्यंतचा महाराष्ट्रातील मतदानाचा ओपिनियन पोल. आता उद्या होणार आहे पाचव्या टप्प्यातलं आणि महत्वाचं मतदान. याच्यामध्ये फारच महत्वाच्या अटीतटीच्या लढती इथं होणार आहे, कारण की याच्यामध्ये मुंबईचे 6 मतदारसंघ, मी ज्या मतदारसंघात राहतो त्याच्यातला नाशिक, धुळे, पालघर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे हे सर्व मतदारसंघ याच्यात मोडतात. तर एक एक मतदारसंघ आपण जाणून घेऊया. सर्वात आधी मी सांगतो धुळे मतदारसंघाचं. धुळे मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार होत्या त्या शोभाताई बच्छाव काँग्रेसकडून पंजा या निशाणीवर आणि भारतीय जनता पक्षाकडून सुभाष भामरे महायुतीकडून. इथं जर पारडं जड वाटते तर ते शोभाताई बच्छाव ह्या शेवटपर्यंत काटेची टक्कर इथं झालेली आहे. सुभाष भामरे यांच्या विरुद्ध जनमानसात थोडासा राग इथं म्हणजे वर्तवण्यात येत होता. त्यांच्या विरुद्ध थोडं जनमत इथं तयार झालं होतं. परंतु नरेंद्र मोदींची झालेली सभा असेल त्याचा फायदा त्यांना होतो की काय आता हे शेवटी बघावं लागत. पारडं इथं थोडं जड झालेले आहे ते डॉक्टर सुभाष भामरे यांचं. नंतरचा जो अटीतटीचा सामना होता तो दिंडोरी मतदारसंघामध्ये. त्याच्यामध्ये देखील भारती पवार या केंद्रीय मंत्री महायुतीकडून भारतीय जनता पक्षाकडून विरुद्ध शरदचंद्र पवार या गटाकडून तुतारी चिन्हाकडून. पारडं जड त्यांचं थोडं झालेलं इथं दिसतंय. परंतु मध्ये मध्ये ज्या बातम्या न्यूज चॅनलवर आल्या त्या खेड्या गावात त्यांना एंट्री मिळत नाहीये, गावातील लोक त्यांना प्रतिसाद देत नाही. तर ह्या फॅक्टरचा फायदा हा भास्कर भगरे यांना होतो की काय हे शेवटपर्यंत बघावं लागेल. परंतु जर पारडं इथं जड कोणाचं झालं असेल तर ते भास्कर भगरे यांचंच मला झालेलं वाटतं. तरी शेवटपर्यंत आपण आता बघूया. हे नाशिक मतदारसंघाचं जर बोलायचं झालं तर नाशिकचा मतदारसंघाचं मी तुम्हाला सर्वात शेवटी विश्लेषण करतो. त्याच्यानंतर मी पालघरचा मतदारसंघ घेतो. पालघरच्या मतदारसंघामध्ये देखील तिरंगी लढत इथं आपल्याला बघायला मिळते. महाविकास आघाडीकडून भारती भरत कांबळी या मशाल या चिन्हावर, नंतर भारतीय जनता पक्षाकडून हेमंत विष्णू सावरा महायुतीकडून आणि बहुजन विकास आघाडी इथून राजेश पाटील जे विद्यमान खासदार आहे बोईसरचे त्यांच्यामध्ये ही तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. याच्यात जर आपण पारडं जड जर कोणाचा असेल ते विचार करायला गेलो तर याच्यात आहे ना मित्रांनो, बहुजन विकास आघाडी हा महत्वाचा फॅक्टर आहे. राजेश पाटील जे मतं घेतील त्याच्यात नेमकं कोणाला याचा फायदा होईल, तो बीजेपीला होईल का ठाकरे गटाला होईल हे बघावं लागेल. परंतु इथं जर पारडं जड कोणाचं वाटत असेल तर ते हेमंत विष्णू सावरा यांचं पारडं मला थोडं जड झालेलं वाटतंय. कारण की शेवटपर्यंत झालेला प्रचार आणि जे लोकांमधला जो विचार आहे त्याच्यानुसारच हे जाणवतंय मला. जो मतदारसंघ आहे तो भिवंडी मधला मतदारसंघ. इथं देखील आपल्याला एक तिरंगी लढत आपल्याला पाहायला भेटते. याच्यात जे
महाविकास आघाडीकडून होते ते सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा म्हात्रे हे तुतारी चिन्हावरून राष्ट्रवादीकडून, नंतर जे होते ते कपिल पाटील भारतीय जनता पक्षाकडून आणि निलेश सावरे सर हे जिजाऊ संघटनेकडून उभी होते. याच्यात देखील आपल्याला तिरंगी लढत पाहायला भेटली. परंतु याच्यात एकाच नाव जर घ्यायचं झालं तर याच्यात जे बाळा मामा म्हात्रे जे तुतारी चिन्हाकडून लढत होते ती एक सहानुभूतीची लाट म्हणून त्यांचं पारडं इथं जड वाटतंय. इथं देखील शरदचंद्र पवार यांची तुतारी निनादल असंच जाणवते. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो ठाणे मतदारसंघ. ठाणे मतदारसंघ मध्ये देखील शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत. त्याच्यामध्ये राजन विचारे मशालकडून, त्यांच्या विरुद्ध नरेश म्हस्के शिंदे गटाकडून. तर याच्यात पारडं जर जड कोणाचं असेल तर ते मशालीचं पारडं जड झालेलं शेवटी दिसते. राजन विचारे ही निवडणूक जिंकतील असंच ग्राउंड रिपोर्ट इथं वर्तवण्यात येत आहे. आता मुंबईतल्या 6 मतदारसंघाचं मी झटपट तुम्हाला ओपिनियन पोल देण्याचा एक प्रयत्न करतो. हे ग्राउंडवरचा रिपोर्ट काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतो. याच्यात मुख्य लढती झालेल्या ह्या शिंदे गट ठाकरे गट आमने सामने झालेले, कारण की इथले जे उमेदवार आहे हे सर्व म्हणजे मुंबईचे जे जास्त उमेदवार आहेत ते ठाकरे गटाचे दिसून येत आहे. त्याच्यात पहिली लढत जर सांगायचं झालं तर मुंबई उत्तर मध्ये महाविकास आघाडीकडून भूषण पाटील हे काँग्रेसकडून उमेदवार होते आणि पियुष गोयल हे महायुतीचे कमळ या चिन्हावरचे उमेदवार होते. याच्यात पारडं जर जड कोणाचं वाटत असेल तर ते पियुष गोयल यांचं पारडं जड वाटतंय. की त्यांनी केलेलं काम आणि नरेंद्र मोदींची झालेली सभा हा फॅक्टर इथं वर्क होईल असं जाणण्यात येते. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ. त्याच्यामध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर मशाल चिन्हावर आणि महायुतीकडून रवींद्र वायकर कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत होते. याच्यात पारडा जर जड कोणाचं वाटत असेल तर ते अमोल कीर्तीकर यांचं पारडं जड वाटतंय. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील मशाल चिन्हावर ठाकरे गटाकडून आणि मिहीर कोटेच्या महायुतीकडून शिंदे गटाचे धनुष्य चिन्हावर. याच्यात जर पारडं जड कोणाचं वाटत असेल तर ते देखील मशाल चिन्हावर जे उभे संजय दिना पाटील यांचंच पारडं जड वाटतंय. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर मध्य. याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड काँग्रेसकडून आणि उज्ज्वल निकम भारतीय जनता पक्षाकडून कमळ चिन्हावर. याच्यामध्ये जर विचार केला तर याच्यात उज्ज्वल निकम सारखा चेहरा हा मुंबईच्या उत्तर मध्य मध्ये भारतीय जनता पक्षाने हा बरोबर ओळखून दिलेला आहे आणि उज्ज्वल निकम सारखा चेहरा हा तिथून लोकांमध्ये काम करेल आणि लोकांमध्ये चर्चा देखील त्यांचीच इथं जाणवते. त्याच्यामुळे उज्ज्वल निकम यांचं पारडं इथं जड वाटतंय आपल्याला. नंतरचा जो मतदारसंघ आहे तो मुंबई दक्षिण मध्ये. याच्यात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे मशाल चिन्हावर अनिल देसाई आणि शिंदे गटाचे धनुष्य चिन्हावरून राहुल शेवाळे यांच्यात देखील अटीतटीची लढत ही होणार आहे. परंतु इथं जे पारडं जड वाटते ते अनिल देसाई यांचंच वाटते आणि अनिल देसाई ही बाजी मारतील असंच हे पारडं वाटते. आणि शेवटचा मुंबईतला मतदारसंघ आहे तो मुंबई दक्षिण. अरविंद सावंत हे मशाल चिन्हाकडून महाविकास आघाडीकडून आणि यामिनी जाधव या महायुतीकडून शिंदे गटाकडून. याच्यात देखील अरविंद सावंत यांचं पारडं जड वाटते कारण की ते विद्यमान खासदार राहिलेले, त्यांनी केलेले ग्राउंडवरील वर्क तिथं वर्क होईल असंच वर्तवण्यात येत आहे. आणि शेवटचा जो मतदारसंघ आहे तो आमचा मतदारसंघ म्हणजे नाशिक मतदारसंघ. आणि नाशिक मतदारसंघ आणि ह्या सर्व 5व्या टप्प्यातील या मुंबई ठाणे कल्याणच्या मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. तुम्हाला असं वाटेल मतदान अजून झालेलं नाही, पण तू कसं काय आधीच ओपिनियन पोल हा देतोय. तर हा जो ग्राउंड रिपोर्ट आहे, लोकांमध्ये चालणारी जी चर्चा आहे त्याच्यातूनच मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाशिक मतदारसंघामध्ये बोलायचं झालं तर कोणताच उमेदवार हा दुसऱ्यांदा इथं निवडून येत नव्हता, परंतु हे रेकॉर्ड हेमंत आप्पा गोडसेंनी 2014 मध्ये ते निवडून आले जेव्हा मोदी लाट होती आणि मोदी लाट अजून वाढली तेव्हा 2019 मध्ये तेव्हा देखील ते निवडून आले. ही मोदी लाट कशी होती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेव्हा 16वी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा हेमंत आप्पांना जे मतं पडले होते
ते 4,94,375 होते आणि त्यांच्या विरुद्ध उभे होते राष्ट्रवादीचे त्या काळाचे छगन भुजबळ, ते 3,07,391 मतं होते. 17वी लोकसभा झाली 2019ची. त्याच्यात हेमंत आप्पांना जे मतं पडले होते ते 5,63,599, म्हणजे जवळपास 1 लाखाचा फरक हा त्या काळच्या मतदानामध्ये हेमंत आप्पांना यावेळेस झालेला होता. आणि त्यांच्या विरुद्ध उभे होते समीर भाऊ भुजबळ, त्यांना मात्र 2,71,375 मतदान त्यावेळेस झालेलं होतं. त्यावेळेस म्हणजे याच्यावरून तुम्ही मतदानात वाढलेली टक्केवारी याच्यावरून विचार करू शकता की किती फरकाने हे शिवसेनेचे त्यावेळेसचे उमेदवार, ज्यावेळेस शिवसेना भाजप ही एकत्र निवडणूक लढली होती, त्यामुळे हा फायदा त्यांना झालेला होता असं जाणतं. परंतु ह्या वेळेसचं चित्र हे एकदम वेगळे मित्रांनो. नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे विरुद्ध महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे अशीच लढत होणार आहे. आणि अजून जर यांच्यामध्ये उमेदवार कोणी असतील तर ते वंचितचे करण गायकर आणि शेवटी एकदम अपक्षमध्ये जे फॉर्मला आलेले ते शांतिगिरी महाराज जे बादली चिन्हावर निवडणूक लढवत आहे, ते देखील एक महत्वाचा फॅक्टर इथं काम करतील असं ग्राउंड रिपोर्ट इथं वर्तवण्यात येत आहे. परंतु जर एकंदर आढावा जर घ्यायचं ठरवलं आपण नाशिक मतदारसंघामध्ये, तर त्याच्यामध्ये फायदा जर कोणत्या एका उमेदवाराला होताना दिसतोय तर तो महाविकास आघाडीचे मशाल चिन्हावर जे लढवत आहे ते राजाभाऊ वाजे यांना हा फायदा होताना दिसतोय. याची कारण आता तुम्हाला मी सांगतो. त्याचं सर्वात प्रमुख महत्वाचं एक कारण म्हणजे महायुतीने उमेदवार निवडायला बराचसा वेळ लावलेला आहे. तोपर्यंत राजाभाऊंचा जवळपास निम्मा मतदारसंघ हा पिंजून झालेला होता. आणि जेव्हा हेमंत गोडसेंचं नाव जाहीर झालं तेव्हा त्यांच्याकडे मत प्रचाराला इनमिन 20 का 18 दिवस फक्त शिल्लक होते. त्याच्यामुळं प्रचारात घेतलेली आघाडी हा प्लस पॉइंट राजाभाऊंच्या पथ्यात पडणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्लस पॉइंट आहे राजाभाऊ वाजेंकडे, तो म्हणजे दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांच्या विरुद्ध जे उभे होते ते भुजबळच उभे होते. पहिल्या 2014 मध्ये छगन भुजबळ उभे होते, दुसऱ्या 2019 मध्ये समीर भुजबळ उभे होते. त्याच्यामुळे भुजबळ हे कितपत त्यांना साथ देतील हे काही सांगता येत नाही. तिसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे सर्व भारतीय जनता पक्षाचे आमदार हे आपल्या नाशिक मतदारसंघातले जास्त आहे. मग नाशिकचा तो पंचवटीतला मतदारसंघ असो, नाशिक मध्य मतदारसंघ असो, नाशिक दक्षिण मतदारसंघ असो, याच्यामध्ये जे आमदार आहे ते भारतीय जनता पक्षाचे. परंतु जेवढा हिरिरीने त्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे होता या प्रचारात तेवढा ते घेताना मात्र हे शेवटपर्यंत दिसून येत नाहीये. आणि ह्या सर्व ज्या बाबी आहे त्याचा विचार करून एक कौल जाणवतोय नाशिकच्या मतदारसंघामध्ये, तो राजाभाऊ वाजेंचं नाव हे पुढे येते. शांतिगिरी महाराजांचा देखील एक फॅक्टर आहे. परंतु शांतिगिरी महाराजांनी देखील आता प्रचार माध्यमांसमोर हे जाहीर केलं की सर्व हिंदू आणि हिंदू मागे असणारी भाजप संघटना ही माझ्याच मागे आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे का नेमकं यार मतदान करावं तर कोणाला करावं, भाजप नेमकं महायुतीच्या मागे आहे का शांतिगिरी महाराजांच्या मागे आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये हे संभ्रमाचं वातावरण आहे. या संभ्रमातून दूर होण्यासाठी ते महाविकास आघाडीच्या राजाभाऊंच्याच एक प्रबळ उमेदवार म्हणून ते त्यांच्या मागे उभे आहेत असं हे ग्राउंडवरचा रिपोर्ट जाणवत आहे. त्याच्यामुळं नाशिकचा जर फायनल पारड जर जड कोणाचं जर सांगायचं झालं तर ते राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे पुढचे खासदार नाशिकमधील असतील असंच लोकांचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशा रीतीने मी तुम्हाला एक ओपिनियन पोल देण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्व मतदारसंघातून कोणता उमेदवार हा निवडून येऊ शकतो हे तुम्हाला मी एका अभ्यासातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला असेल परंतु एक कल्पना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली असेल की कशा प्रकारे महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार हे जास्तीत जास्त हे जाताना आपण बघत आहे. आणि लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदींचा जो नारा आहे 400 पार, हा मला तरी वाटतं म्हणजे हे शक्यता होणार नाही. मागच्या वेळेस त्यांना जी शीट मिळालेली होती ती 353चा जो आकडा होता तो देखील म्हणजे 300चा आकडा देखील ते गाठतात की नाही याची शंका आता उपस्थित व्हायला लागलेली आहे. या पूर्ण व्हिडिओचा सार मी एकच सांगतो, पंतप्रधान हे नरेंद्र मोदी
होतील असं वाटतंय, म्हणजे जाणवते नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, परंतु जेवढं त्यांच्या मागे पाठबळ पाहिजे तेवढं मात्र पाठबळ राहणार नाही. विरोधी बाक हा मागच्या पेक्षा मजबूत इथं होणार आहे आणि पक्षीय बलाबल जर पाहिलं तर थोडं पारडं जड हे मोदींचं होणार आहे, परंतु विरोधी पक्ष देखील तेवढाच बळकट हा होणार आहे. जेवढा मागच्या लोकसभेला विरोधी पक्षाचा आवाज हा उठत नव्हता त्याच्यापेक्षा जास्तीचा आवाज या संसदेमध्ये विरोधी पक्षाचा हा आवाज हा उठणार आहे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ पूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वात शेवटी हा फक्त एक ओपिनियन पोल आहे. सरकार कोणाचाही असो, सरकार कोणाचाही येऊ, खासदार कुणी येऊ हो, फक्त त्यांनी जमिनीवर राहून, जमिनीतल्या लोकांमध्ये राहून, मातीतल्या लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या जाणून त्यांच्या कामात तुम्ही सहभाग घ्यावा आणि त्यांची जी कामं आहे, छोटी छोटी कामं असतात, काही मोठी कामं नसतात, ती कामं आपण पूर्ण करावी. आणि हेच एक सांगून व्हिडिओचा एंड करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.